शेतकरी मित्र हो, पुढचे 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला लखपती व्हायचं आहे काय? आणि जर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्याचसाठी आहे. जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक घ्यायचं आहे असा प्रश्न जर का पडला असेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 5 अशी पिकं त्या ठिकाणी सांगणार आहे, जी तुम्हाला येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये लखपती बनवतील. यासोबतच मार्केट या पिकांसाठी कसं असणार आहे, यातून नफा किती मिळणार आहे, व्हरायटी कुठली लावायची, खत व्यवस्थापन कसं करायचं आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असं एक पीक सांगणार आहे, ज्याला बाजार जर भेटला तर तुम्ही डायरेक्ट करोडपती. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जे शेतकरी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला जरूर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भरघोस नफा मिळवून देणारं जे काय पहिलं पीक आहे ते म्हणजे झेंडू. सध्या सुरू असलेली लगीन सराई, पुढच्या महिन्यात येऊ घातलेला यात्रा, त्यासोबतच पुढच्या महिन्यात येऊ घातलेले सण, याच्यामुळे झेंडूला हे चांगलं मार्केट त्या ठिकाणी राहणार आहे. यासोबतच आता जो काय झेंडूचा बाजारभाव आहे तो साधारणतः 40 रुपये ते 50 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी झेंडूला आता बाजारभाव भेटत आहे. त्यासोबतच एकरी याचं जर उत्पन्न जर तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः 6 ते 8 टन एवढा माल त्या ठिकाणी निघतो आणि साधारणतः एका एकरमध्ये साधारण 8,000 ते 10,000 रुपये या झेंडूचे त्या ठिकाणी बसत असतात. जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं, साधारणतः 20 रुपये ते 50 रुपयाच्या दरम्यान याला त्या ठिकाणी बाजारभाव भेटत असतो आणि साधारण हा असा जर बाजारभाव जर भेटला तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये त्या ठिकाणी उत्पन्न हे झेंडूच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटू शकतं. आता यासोबतच याला जी काही खतं असणार आहे ती खतं NPK कंटेंट असताना कुठलंही खत त्या ठिकाणी झेंडूला चालतं. त्यासोबतच तुम्हाला फुलाची जर का क्वालिटी इम्प्रूव्ह जर करायची जर असेल, तर तुम्हाला मायक्रोन्यूट्रियन्सचा एखादा स्प्रे त्याच्यावर त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आता तुम्ही जर व्हरायटी जर कुठली लागवड करायची जर म्हटला तर जेनेटिक्स म्हणून एक त्या ठिकाणी व्हरायटी येते. त्यासोबतच एंडो US F1 हायब्रिड हा जो काय झेंडू येतो हा ऑरेंज कलरमध्ये त्या ठिकाणी येतो. म्हणजे सहसा झेंडूच्या ह्या 2 जाती आपल्या त्या ठिकाणी असतात. एक म्हणजे ऑरेंज आणि दुसरा म्हणजे त्या ठिकाणी पिवळा. तर या दोन्हीही झेंडूला त्या ठिकाणी बाजारभाव हा त्या ठिकाणी चांगलाच त्या ठिकाणी भेटू शकतो. शेतकरी मित्रांनो, मालामाल खालावणं दुसरं जे काय पीक आहे ते म्हणजे वांगी. जर तुम्ही त्या ठिकाणी वांगी जर लावली तर साधारणतः मे ते जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही वांगी त्या ठिकाणी तुमची तोडायला येतील. आता उन्हाळ्यामध्ये वांग्याला जे काही बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी चांगले भेटत असतात. साधारणतः एकरभर जर तुम्ही वांगी जर लावली तर साधारणतः 8 ते 10 टन एवढं त्या ठिकाणी उत्पन्न भेटू शकतं. बाजारभाव याला जो काय राहतो तो उन्हाळ्यामध्ये साधारणतः 15 ते 25 रुपये किलोच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव राहत असतो आणि तुम्ही जर कॅल्क्युलेशन जर केलं तर साधारण 2 ते 2.5 लाख रुपये तुम्हाला एका एकरामध्ये वांग्याच्या त्या ठिकाणी भेटू शकतं. आता याचं जे काय खत व्यवस्थापन जे काय आहे, तर खत व्यवस्थापन सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस वांग्याची लागवड ज्यावेळेस करता त्यावेळेस जर तुम्ही ड्रिपवरती जर केली तर ड्रेंचिंग वगैरे त्या ठिकाणी व्यवस्थित करून घ्यायचे किंवा जी खतं ज्याच्यामध्ये NPK कंटेंट जो काय आहे ती खतं असणारी तुम्ही त्याला ड्रिपच्या माध्यमातून ते सोडायचे. त्याचसोबतच एक विशेष काळजी याच्यामध्ये या ठिकाणी घ्यायची की फुलगळ जी काय आहे ती वांग्याची फुलगळ तुम्हाला जर टाळायची जर असेल तर त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट किंवा तुम्हाला त्या ठिकाणी बोरॉनचा स्प्रे या ठिकाणी घ्यावा लागतो. यासोबतच याची जी वांग्याची जी काही व्हरायटी आहे ती वांग्याची व्हरायटी सध्या जी टॉपची जी व्हरायटी आहे ती त्या ठिकाणी पंचगंगा आहे आणि या दुसरी जी काही व्हरायटी आहे ती सिंजंटाची त्या ठिकाणी ती ग्रीन ग्रो नावाने त्या ठिकाणी व्हरायटी येत असते. ही व्हरायटी सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगली आहे आणि याचा रिझल्ट किंवा याचं उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी असतं. शेतकरी मित्रांनो, मालामाल करणारं जे काही तिसरं पीक आहे ते म्हणजे काकडी. उन्हाळा आणि काकडी यांचं फार जवळचं त्यामध्ये नातं आहे. सोबतच ही जी काय काकडी आहे ती सलाड म्हणून त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये वापरली जाते. खास करून उन्हाळ्यामध्ये हिला प्रचंड त्या ठिकाणी मागणी असते. आता जर का तुम्ही 1 एकर जर काकडी जर लावली तर साधारण तुम्हाला 20 ते 25 टन उत्पन्न त्याच्यातून त्या ठिकाणी भेटत असतं. आता बाजारभाव जर उन्हाळ्यामध्ये जर पकडला तर 15 ते 30 रुपयाच्या दरम्यान याला त्या ठिकाणी बाजारभाव भेटत असतो आणि एकरी जर का तुम्ही उत्पन्नाचं कॅल्क्युलेशन जर केलं तर साधारणतः 3 ते 4 लाख रुपये एकर असं हे उत्पन्न तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतं. त्यासोबतच तुम्हाला जी काही खतं टाकायची आहेत, तर खतं NPK कंटेंट असणारं कुठलंही खत तुम्ही काकडीसाठी त्या ठिकाणी वापरू शकता. सोबतच जे काही फळधारणा होणार आहे काकडीची, त्यासाठी तुम्ही बोरॉन आणि झिंकचा स्प्रे त्याच्यावरती करू शकता, जेणेकरून तुमच्या फळाची जी आहे क्वालिटी ती त्या ठिकाणी चांगली राहील. आता याच्यामध्ये जी काही व्हरायटी वापरायची आहे, तर व्हरायटी ही त्या ठिकाणी नामदारी NS 404 ही एक व्हरायटी त्या ठिकाणी प्रचंड लोकप्रिय आहे. त्यासोबत सिंजंटाची जी काय काकडीची व्हरायटी आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी
एकदम लोकप्रिय त्या ठिकाणी आहे. त्यासोबतच तिसरी जी काकडीची जी काही व्हरायटी ती सिमेन्स ते मालिनी म्हणून व्हरायटी येते. तर ही सुद्धा त्या ठिकाणी फार प्रचंड अशी लोकप्रिय आहे. आता यासोबत एक असं पीक आहे जे बारमाही चालतं आणि जर का त्याची तुम्ही लागवड या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जर केली तर तुम्हाला हमखास बाजारभाव त्या ठिकाणी भेटू शकतो. मालामाल कारण चौथं जे काय पीक आहे ते म्हणजे मिरची. तशी ही मिरची जी काय आहे ही जीवनावश्यक गोष्ट आहे आणि सध्या किरकोळ मार्केटमध्ये हिचा जो बाजारभाव आहे तो 40 ते 60 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी किरकोळ मार्केटला याचा बाजारभाव आहे. आता हे जे काय पीक आहे हे पूर्ण ऑल सीझन चालणारं त्या ठिकाणी पीक आहे. आता जर तुम्ही लागवड जर केली तर साधारणतः एप्रिल ते मे महिन्यामध्ये ही तुमची मिरची जी काय आहे ती चालू होणार आहे. साधारण 1 एकर जर तुम्ही मिरची लागवड जर केली तर 25 ते 30 टन एवढं उत्पन्न त्यातून तुम्हाला भेटू शकतं. बाजारभाव जर का आपण 50 ते 150 रुपयाच्या दरम्यान जर पकडला तर प्रति एकर तुम्हाला 3 लाख रुपये ते 6 लाख रुपये एवढं त्या ठिकाणी उत्पन्न त्या ठिकाणी भेटू शकतं. आता खताचा जर विचार जर केला तुम्ही तर NPK कंटेंट असणारं कुठलंही खत त्या ठिकाणी तुम्ही मिरचीला टाकू शकता आणि विशेष काळजी याच्यामध्ये घ्यायची कारण हीट उन्हाळ्यामध्ये जास्त असेल आणि हीटमुळं फुलं गळू नये म्हणून तुम्हाला कॅल्शियम नायट्रेटचा स्प्रे साधारण या मिरचीच्या झाडावरती त्या ठिकाणी करायचं आहे. आता याच्यामध्ये व्हरायटी जर वापरायची जर तुम्ही म्हटली तर त्या ठिकाणी तुम्ही टॉपगन F1 ही मिरची तुम्ही लावू शकता किंवा तेजस्विनीची जी काही मिरची आहे MHP ती सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. हिचा खूप चांगला त्या ठिकाणी रिझल्ट आहे. शेतकरी मित्रांनो, शेवटचं आणि शेतकऱ्याला झटपट करोडपती करणाऱ्या पिकाचं नाव सांगण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता ते पीक म्हणजे आहे टोमॅटो. जर का फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जर तुम्ही टोमॅटोची जर लागवड जर केली तर मे ते जूनमध्ये हे त्या ठिकाणी विक्री करायला येतं. आता मागच्या वर्षीच याच मोसमात जो कॅरेटचा जो काही रेट होता तो 4,000 रुपये ते 5,000 रुपये प्रति कॅरेट असा त्या ठिकाणी दर होता. आता टोमॅटोचं एकरी जे काय उत्पादन आहे ते साधारणतः 30 ते 35 टन त्या ठिकाणी निघत असतं आणि जर सरासरी रेट आपण 80 रुपये किलो जर पकडला तर तुम्हाला उघडे त्या ठिकाणी 24 लाख रुपये त्या ठिकाणी भेटत असतात. आता यासाठी जे खत व्यवस्थापन जे काय करायचे तर याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला NPK कंटेंट असणारे जे काही खत आहे ते टाकायची आणि सोबतच फळांचा जो काय दर्जा आहे तो सुधारावा म्हणून तुम्हाला फक्त त्या ठिकाणी पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी मुळांना वापरायचं आहे. आता याच्यामध्ये जर व्हरायटी जर तुम्हाला सांगायची जर झाली तर सेमिनीचं त्या ठिकाणी आर्यमान नावाचं जे काय व्हरायटी ती एकदम चांगली व्हरायटी त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे गोल्डन सीड्सची जी काय आहे अभिमन्यू ती सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगली आहे. त्यासोबतच सिंजंटाची जी काय साहो नावाची जी काय व्हरायटी आहे ती सुद्धा खूप याच्यामध्ये चांगली आहे. त्यासोबतच नामदारी सीड्सचं जे काय 25-35 हे जे काय व्हरायटी आहे ती सुद्धा खूप याच्यामध्ये चांगली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटोचं उत्पादन घेऊन त्या ठिकाणी कमी वेळात त्या ठिकाणी झटपट पैसे त्या ठिकाणी कमवू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ही होती फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांना लखपती करणारी पिकं. शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये योग्य जर पिकांची निवड आणि नियोजन जर केलं तर तुम्हाला चांगला फायदा त्या ठिकाणी मिळू शकतो. मी सांगितल्यापैकी कुठलं पीक आहे जे तुम्ही तुमच्या शेतामध्ये आता लावलेलं आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी जरूर शेअर करा. असंच उपयुक्त मार्गदर्शन तुम्हाला आमच्या चॅनलच्या थ्रू जर पाहिजे जर असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका उपयुक्त माहितीसह एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.